नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रिडिंग घेऊन आलोय जी श्रीकृष्णांची आहे. श्रीकृष्ण तुमच्यातील उमेद जागी करतायत. श्रीकृष्णांना तुमची एनर्जी म्हणजे जी एनर्जी आहे बघा, जिथं भक्ती आहे, जिथं खरे आत्मसमर्पण असं आहे, परमेश्वराबद्दल समर्पण आहे, त्यांच्या नावातलं जी आत्मीयता आहे किंवा त्यांचं नाव श्रीकृष्ण हे नाव घेतल्यानंतर जसं असं कसं होतं बघा, आतून एक वेगळाच एक एनर्जी निर्माण होते, हो की नाही? कारण त्या नावामध्येच तेवढं तेज आहे, त्या नावातच भक्ती आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे. आणि हे सगळं फाळून वर येतं आणि पुन्हा एकदा एक उमेद जागी होते. तर श्रीकृष्ण तुमच्यातली उमेद जागी करतात. आणि काय आहे मेसेज तुमच्यासाठी? तुमची एनर्जी श्रीकृष्णाची कनेक्ट झाली, श्रीकृष्णांना तुमची भक्ती कनेक्ट झाली, कुठंतरी असं स्वतःला एक हरवल्यासारखी तुमची एनर्जी झाली असेल, किंवा काही प्रश्न असे पडलेत ज्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आहे, त्या प्रश्नाचं उत्तर शोधताय, त्याच्या मागे धावताय ते उत्तर शोधायच्या, पण ते सापडत नाही आहे. तर श्रीकृष्ण आणि त्यामुळं तुम्हाला स्वतःला कुठंतरी एक असं थांबल्यासारखी एनर्जी अशी तुमची होतीये. तर श्रीकृष्ण तुमच्यातली उमेद जागी करतायत. कारण काहीही कधीही थांबत नाही, कुठलाही प्रवाह कधीही थांबत नसतो. त्याला थोडंसं फक्त हील करण्याची गरज असते. आणि जे हीलिंग आहे तेच हीलिंग तुम्हाला देण्याची गरज आहे. आणि ते हीलिंग साक्षात श्रीकृष्ण तुम्हाला देणार आहेत, ते या रिडिंगमधून आहे. तर हे टॅरोज आहेत, या टॅरोजमधून श्रीकृष्ण तुम्हाला काय मेसेज देतात, काय हीलिंग देतात, कोणत्या मेसेजपर्यंत कशापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, तुमच्यातली उमेद जागी करण्यासाठी खरं काय गरजेचं आहे, कुठं हरवली आहे तुमची उमेद, कुठं असं शांतपणे थांबलाय असं तुम्हाला वाटतंय, हा प्रवाह थांबवलाय तुम्ही का थांबलाय, कुठल्या कसल्याशा गहन विचारात तुम्ही राहिलाय, त्या विचारातून म्हणजे शून्यात गेल्यासारखी ऊर्जा तुमची झाली आहे. तुम्ही शून्यात बघतायत, म्हणजे हे काय काय चाललंय आयुष्यात, किंवा कसं चाललंय, पुढं काय होणार आहे, कसं होणार आहे, ह्या सगळ्याचं सूत्रधार ते आहेत. जे काय आहे ते करतात. तुम्हाला हातात काहीही घ्यायचं नाहीये, तुम्हाला काही हातात द्यायचं नाही, सगळं त्यांच्या हातात द्यायचंय, समर्पित व्हायचंय. आणि म्हणूनच ते तुम्हाला ही टॅरो रिडिंग म्हणजे तुमच्यासाठी श्रीकृष्णांचा मेसेज आहे, हिलिंग आहे. खूप मोठा मेसेज तुमच्यासाठी यातून दिला जातोय. तर बघूया काय मेसेज दिला जातोय. खूप अगदी मोठा श्वास घ्या आणि शांतपणे रिडिंग ऐका. आणि नक्की मला कमेंट करून सांगा नंतर रिडिंग कशी वाटली. रिडिंग पूर्ण ऐका. जोपर्यंत तुम्ही पूर्ण ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अर्थ काय आहे हे समजणार नाहीये. का एखादी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, जोपर्यंत त्यांच्या मनात नाहीये, त्यांची इच्छा नाही, तोपर्यंत काही इकडचे काळी इकडे सुद्धा होऊ शकत नाही. आपण किती पण ठरवू दे, किती हात पाय आपटू दे, किंवा कितीही धडपड करू दे, काहीही होत नाही. त्यांनी जोपर्यंत दोर हलवली नाही तोपर्यंत आपण नाही नाचू शकत. तर हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातोय. तुम्ही शेवटपर्यंत रिडिंग ऐका. कोणता खरा काय अर्थ आहे, काय भावार्थ आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, काय हिलिंग करतायत श्रीकृष्ण तुमची. काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत, एखाद्याचं बोलणं, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा हे असेल तुमच्या मनामध्ये, कुणीही तुम्हाला दुखवलेलं असेल तर फॉरगिव्ह करा, माफ करा. कारण तुमच्या स्वतःपेक्षा तुम्ही त्या व्यक्तीला, ते कोणी आहे त्याला मोठं करताय. आणि मोठं करायचं तुम्हाला, जर चुकीला मोठं करायचं आहे तर तुम्ही त्यांना दोष नाही देऊ शकत. तुम्हाला चुकीला मोठं करायचं नाही आहे. साक्षात भगवंताचं स्थान हृदयात आहे. आणि त्या भगवंताच्या स्थानावर तुम्ही त्या अशा व्यक्तीला बसवलंय, तुमच्या रागाच्या रूपाने, तिरस्काराच्या रूपाने आणि दुःखाच्या रूपाने तुम्ही तुमच्या हृदयात त्याला बसवलेलं आहे. तर हे ज्याला बसवलेलं आहे त्याला तुम्ही फॉरगिव्ह करायचं, सोडून द्यायचं, काढून टाकायचं हृदयातून. आणि हेच याच्यासाठी ही रिडिंग म्हणजे रिडिंगचा विषय ऍक्च्युअली वेगळा होता, पण हा रिडिंगचा विषय मला आत्ता मेडिटेशनमध्ये जो माझ्या समोर आला श्रीकृष्णांचा, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. कारण नक्कीच याची कोणाला तरी खूप गरज आहे. फॉरगिव्ह करा, सोडून द्या. सोडून देणं हे स्वतःसाठी चांगलं आहे. ज्याला खरं जगायचं आहे, ज्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, आयुष्य जगायचं आहे, आणि आयुष्यात जे सूत्र, जे कार्य हाती दिलेलं आहे ते करायचं आहे, तर त्यांनी अशा एनर्जीसनं चिटकून राहायचं नाहीये, त्यांना जवळ घेऊन हे करायचं नाहीये, त्यांना मोठं करायचं नाहीये. तर स्वतःला हील करा, स्वतःला हिलिंग द्या. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फोकस काय आहे, तुमचं कार्य काय आहे त्याच्यावर फोकस करा.
त्याच्यासाठी तुम्ही धडपडा असं तुम्हाला सांगताय. तर तुमच्यातली ही काय उमेद आहे, ती उमेद तुमची जागृत करताय श्रीकृष्ण. बघूया आपण ह्या रिडिंगमध्ये तुम्हाला ते कोणता मेसेज देत आहेत. आणि खूप मोठी अशी रिडिंग असणार आहे, कारण विषय खूप असा हार्ट टचिंग आहे जो श्रीकृष्णाचा आहे की नाही. आणि हृदय आणि श्रीकृष्ण यांचं ऋणानुबंध आहे, ते आहेत तर सगळं आहे होय की नाही. म्हणूनच आणि साक्षात ही हृदयातली ही जी हे काय म्हणतात आपण, दैव ज्याचं जे आहेत म्हणून हे चाललंय, त्यांच्याकडून हा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि त्यांच्याकडून ही तुमची हिलिंग होते. तर उमेद तुमची ते जागृत करतायत. अशी कोणती उमेद आहे आणि काय आहे जे तुम्हाला पुन्हा उत्स्फूर्त, तुम्हाला उत्साहात आणणारं असं असणार आहे. तर हे कार्ड आहे बघा, एक्सपेक्ट मिरॅकल्स हे कार्ड आहे. आणि हे कार्ड तुम्हाला हेच सांगताय, श्रीकृष्ण तुमच्यातली उमेद जागी करतायत. असे मिरॅकल्स, अशा गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या तुम्हाला तुमच्या समोर घडताना दिसतील. उमेद स्वतःमधली हरवू नका. कुणी काही बोललं असेल, रागवलं असेल, त्रास झाला असेल, एखादी गोष्ट नाही मनासारखी झाली असेल, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मनासारखी होतेच असं नाही. कधी कधी मनाविरुद्ध काही गोष्टी होतात, म्हणून काही त्या क्षणी तिथं शस्त्र टाकून बाजूला जायचं नसतं. जे कार्य आपल्याला करायचंय ते करायचंच आहे आणि ते तुम्ही करू शकता. तुमच्यात ती ताकद आहे, तुमच्यात ती हिंमत आहे. आणि हे इथं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत. कारण तुमची उमेद जागृत करण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एक उदाहरण आहात. कारण तुमच्या समोर तुम्ही आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात आज ज्यावेळी तुमच्या समोर ही रिडिंग येईल त्यावेळी तुम्ही स्वतःला जरासा वेळ द्या. स्वतःचा विचार करा. स्वतःसाठी एक सेकंद स्वतःचा विचार करा की किती असे टप्पे आयुष्यात तुमच्या आलेले आहेत. संघर्षाचे, कष्टाचे टप्पे आले, पण त्या टप्प्यावर तुम्ही हारला नाही, थांबला नाही, बसला नाही. तुम्ही चालत राहिला पुढे. कधी मागं फिरून पास्टमध्ये बघत राहिला नाही, मला एवढा त्रास झाला, मला एवढं हे झालं, त्या गोष्टीला कधी तुम्ही व्हॅल्यू देत नाही राहिला. तुम्ही पुढं 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 जात राहिला. मग असा एक टप्पा तुमच्या आयुष्यात आता आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचं यश तुम्हाला मिळते. खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचं यश देणार आहे श्रीकृष्ण. मिरॅकल्सचं कार्ड त्याच्यासाठीच आहे. समोर सगळे घेऊन येऊन उभा राहिलेत आणि आता तुम्ही शस्त्र टाकताय, आता तुम्हाला ते करायचं नाही आहे किंवा त्यापासून तुम्ही लांब पळताय किंवा त्या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही राहिला. का नाही विश्वास राहत? तर उमेद हीच तुमच्यातली श्रीकृष्ण जागृत करते. उमेदीनं आणि अगदी आनंदानं पुढं जा. तुमच्याकडे नवीन रस्ता तुमच्यासाठी उघडला जातोय आणि तो साक्षात श्रीकृष्ण उघडतायत. कारण तुम्ही एक पाऊल उचलल्यानंतर होणारे चमत्कार, होणारे बदल, मिरॅकल्स हे तुम्हाला म्हणजे त्याचं शब्दात हे होणार नाही. इतकं मोठे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात घडायला लागतील आणि तुम्हाला दिसायला लागेल की न भूतो न भविष्यती, असं काहीतरी घडतंय, असं काहीतरी घडवायचं तुमच्या हातून श्रीकृष्णांना आहे. तर तुमची उमेद ते जागृत करतायत. थांबू नका. झोपलेल्या अवस्थेत कसं असते, बरेच वेळा आपण म्हणतो की नाही झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येत नाही. तसं तुम्ही सोंग घेतलेला आहे. तुम्हाला सोंग घ्यायचं नाही, त्या सोंगातून तुम्हाला श्रीकृष्ण जागृत करतायत, जागं करतायत. हसा, खेळा, पुन्हा एकदा कुणावर नाराज व्हायचं असतं, स्वतःवर तुम्ही नाराज व्हायचं नाहीये. कारण तुम्ही कोणतीही चूक केलेली नाहीये, काहीही वाईट केलेलं नाहीये. तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही म्हणजे त्यामध्ये तुमचं अपयश आहे का? नाहीये. प्रत्येक वेळा जे आयुष्यात ज्या गोष्टी होतात, काहीतरी चांगलं घडण्यासाठी काहीतरी थांबवलं जातं. कारण खूप मोठं तुमच्याकडे येणार आहे, तर ते घेण्यासाठी तुम्हाला अजून शक्तिशाली व्हायचंय, अजून ऊर्जा तुमच्यामध्ये तुम्हाला निर्माण करायची, अजून तुम्हाला स्वतःला तयार करायचंय. तर तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या एक्सेप्ट करून पुढे जायला लागतील, असं इथं तुम्हाला सांगितलं जाते. एक्सपेक्ट मिरॅकल्स होणार आहेत आयुष्यात, चमत्कारिक असा टर्न येणार आहे. फक्त तुम्हाला त्या गोष्टीशी कनेक्ट व्हायचं आहे. तुम्हाला तुमच्या एका जागेला नाही हे होणार आहे, माझ्याकडून नाही मिळणार आहे मला हे स्वतःला तुम्ही सांगताय. तर पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे, मी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हली स्वतःकडे बघा, स्वतःच्या विचारांना प्राधान्य द्या. कधीतरी मी तुम्हाला तेच म्हणलं, एक सेकंदावर विचार करा, किती आयुष्य, जर तुम्ही 30, 35, 40, 45 वर्षांचे असाल तर मागचं 45 वर्ष, 40 वर्ष जे आहेत आयुष्यात, कधी तुम्हाला स्ट्रगल आला नाही, कधी तुम्हाला संकट आलं नाही, कधी तुम्हाला कुणी रागवलं नाही, बोललं नाही, काय झालं, हे सगळ्या गोष्टी झाल्यात आणि या होतच तुम्ही पुढे आलाय.
हे शिकतच तुम्ही पुढे आलाय, या सगळ्याचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही पुढे आलेले आहात आणि तो एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला पुढे जायचंय. त्या गोष्टी घेतो, जे अपयश मिळालं ते घेत नाही, पण त्या गोष्टींतून तुम्ही काय शिकला ही जी संकल्पना आहे ती इतरांना देत आणि तुम्ही घेत त्याचा अनुभव, ती पुरचुंडी जी आहे ती घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची उमेद हरवायची नाही. चुकीच्या गोष्टींमध्ये स्वतःचं मन गुंतवू नका. काही वेळा चुकीचं करायला खूप शहाणपण लागत नाही, चुकीच्या गोष्टी करायला खूप बुद्धी लागत नाही, खूप शहाणपण लागत नाही आणि त्या अट्रॅक्ट खूप लवकर होतात आणि त्या गोष्टींमध्ये आपण वाहवत जातो आणि सगळं संपल्यानंतर मग कळतं की आता म्हणजे आता हातात काहीच राहत नाही. त्यावेळेला कळतं की अरे सगळं हे झालं. पण आत्ता ही संधी श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत. श्रीकृष्ण तुम्हाला संधी देत आहेत. ही रिडिंग म्हणजे तुमच्यासाठी संधी आहे. एखादं कोणतीही गोष्ट हातातून गेली म्हणून आयुष्य संपत नाही, तर आयुष्याला पुन्हा नव्या उमेदीने उभं करा आणि पुन्हा एकदा जगण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करा आणि असं इतरांना तुमच्याकडे बघून त्यांना जगावंसं वाटेल एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. नवीन परिवर्तन म्हणजे डिझास्टर आहे, डिस्ट्रॉय केलेलं आहे, पण त्यातून नवीन जी सुरुवात आहे ते साक्षात श्रीकृष्णांच्या आशीर्वादानं होते. सूत्रसंचालक आहेत ते आणि ते सगळं त्यांनी हातात घेतलेलं, ते सगळं व्यवस्थित करणार. फक्त जो विश्वास आहे त्यांच्यावरचा, तो विश्वास तुम्हाला गमवायचा नाही आहे. त्यांचा तुमच्यावर आहे, तुमचा त्यांच्यावर आहे, तर तो विश्वास ठाम ठेवा. ते आहेत आणि ते तुमच्या बरोबर नेहमी असणार आहेत. तर तो विश्वास तुम्हाला खूप ताकद देणारा आहे आणि तुमची उमेद भरभरून जागा करणारा असा तो विश्वास आहे. म्हणून श्रीकृष्णांवर विश्वास ठेवा. नॅचरली जे मिरॅकल्स आहेत तो अगदी नॅचरली तुमच्या समोर येतील. तुम्ही एक्सपेक्ट सुद्धा केलेलं नसेल. विश्वास म्हणजे तुम्हाला असं वाटलं सुद्धा नसेल की असं काही आयुष्यामध्ये घडेल. त्या गोष्टी मिरॅकल चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यात घडतील. नाविन्यपूर्ण एखादे प्रोजेक्ट असतील, एखाद्या अशा काही गोष्टी असतील ज्यावर तुम्ही खूप मेहनत केली आहे, खूप कष्ट घेतलेत, पण ते तुमच्या हातून निघून गेलं असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये यश मिळालं नसेल, तर तिथं हरवून नाही जायचंय, तिथं थांबून नाही राहायचंय. पुन्हा त्याच जोमानं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. नवीन नवीन तुमचे पॅटर्न तुम्हाला तिथं वापरायचे आहेत आणि नवीन गोष्टींना चालना देत माझं कोणीही असो, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही असा, तिथं तुम्हाला हेच सांगितलं जातं, हेच हाच मुद्दा. कारण कुठलीही नाती असो, काम असो, जॉब असो, करिअर, कोणती पोझिशन, हे सगळं स्वतःची उमेद जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत ते टिकून राहत असतं. एखाद्या गोष्टीमधला रस गेला की त्या गोष्टी कोमेजायला लागतात. त्या गोष्टीमध्ये काहीच अर्थ राहत नाही. तर प्रत्येकामध्ये तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. त्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. त्या गोष्टीमधली उमेद तुम्हाला जागरूक ठेवायची आहे. तो रस जागरूक ठेवायचा आहे. तेव्हा तुमच्यामधल्या कलेला सुद्धा वाव मिळणार आहे. तुम्हाला नवीन नवीन पॅटर्न तुमच्या लक्षात येण्यासाठी तुमची उमेद जागृत असणं खूप गरजेचं आहे. इथं हे तुम्हाला मेसेज सांगितला जातोय आणि श्रीकृष्ण म्हणून तुमच्यातली उमेद जागृत करतायत. तुम्हाला अशा नवीन संकल्पना, नवीन कल्पना, नवीन आयडियाची कल्पना आहे ना, तशी आयडियाज तुम्हाला येत आहेत आणि ह्या आयडियाज तुम्ही पुढं आणताय, समोर आणताय त्या आयडियाज आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये खूप भरघोस असं यश सुद्धा तुम्हाला मिळते. पण जे मानसिक समाधान आहे, कोणतीही स्पर्धा बघा, स्पर्धेत उभं राहायचं आहे म्हणजे मला यश मिळालंच पाहिजे, मी जिंकलोच पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेत उतरायचं नाही आहे कधीच. हे श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात. जिंकणं हारणं हे त्या त्या वेळेचं हे असतं, पण त्यामधून येणारा जो अनुभव आहे, जे समाधान आहे आंतरिक, ज्या गोष्ट बघा, स्टेजवर जाऊन तुम्ही भाषण करा नाही तर नाही करा, पण तुम्ही तिथं जाणं, तुम्ही पाय न लटपटता तिथपर्यंत पोचणं, हजारो लोकांच्या समोर जाऊन फक्त उभं राहिला तरी सुद्धा तुम्ही ते स्टेज जिंकल्यासारखं आहे. आणि हीच उमेद आहे, हेच आयुष्य आहे, हेच सगळं आहे. कारण प्रत्येकामध्ये प्रत्येक गुण प्रत्येक वेळी नसतो, पण ती ताकद असणं, ती ताकद तुमच्या पायामध्ये, तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या स्वतःमध्ये ती एनर्जी, ती ऊर्जा भरभरून वाहती करतायत श्रीकृष्ण. लक्षात घ्या, तुमची उमेद हरवू देऊ नका आणि तुमची उमेद हीच तुमचं आयुष्य पुढे घेऊन जाण्यासाठी आणि तुमच्या बरोबर ज्यांची आयुष्य जोडलेली आहेत त्यांनाही पुढे घेऊन जाण्यासाठी खूप काम करते आणि खूप तुम्हाला ब्लेसिंग्स देते. हे सगळं तुमच्यासाठी आहे आणि ही हरलेली उमेद पुन्हा एकदा श्रीकृष्ण जागृत करतायत. खूप मोठा मेसेज होता आणि नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण आपलं चॅनल हे आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते.
त्यामुळे तुमची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होते आणि त्याप्रमाणेच रिडिंगचे विषय सुद्धा येतात. तर तुमच्या पूर्वजांचा याच्यामध्ये खूप सारा वाटा आहे. तुमची उमेद, तुमचे पूर्वजांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. कालच्या का परवाच्या एका रिडिंगमध्ये सुद्धा हा विषय आला होता आणि तुमचे पूर्वजच तुम्हाला जगण्यासाठी, उभं करण्यासाठी खूप धडपडत आहेत. पुन्हा एकदा उभं राहा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. कारण सुख म्हणजे काय असते? सुख ज्या वेळेला आपण मानतो त्यात सुख असते आणि तुम्हाला माहित आहे तुमचं सुख कशात आहे. तुमच्या लेकराच्या हसण्यात तुमचं सुख आहे. तुमचं सुख, तुमचं कुटुंब आनंदात राहणं यात तुमचं सुख आहे. मग हे सगळं करण्यासाठी आणि त्यांचं सुख तुमच्या हसण्यावर, तुमच्या चांगल्या ह्याच्यावर त्यांचं अवलंबून आहे. मग आपलं एक असं एक जग आहे, आपलं एक असं स्वतःच असं एक जग आहे. त्या जगाला सुंदर आनंदित बनवण्यासाठी स्वतःची उमेद जागृत ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हे तुम्हाला तुमचे पूर्वज सांगतात. आणि तुमचे पूर्वज सुद्धा ही उमेद तुमची जागी करण्यासाठी श्रीकृष्णांच्या बरोबर, श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ते साथ देतात. वेळोवेळी प्रत्येक पावलावर गेली असेल एखादी संधी, जाऊ दे, काय पुन्हा संधी येईल, पुन्हा आयुष्यात काहीतरी नवीन होईल. आहे तोपर्यंत, हा श्वास आहे तोपर्यंत नवीन नवीन गोष्टी करत राहायचं. एक हातातनं गेलं म्हणून पुन्हा येणार नाहीये का? एखादी संधी हातातून गेली म्हणून येत नाही का? आपण एखाद्या गावाला निघालो, आपण एखाद्या प्रवासाला निघालोय, बस निघून जाते, आपण वेळेत नाही पोहोचलो, काही 5-10 मिनिटं वेळ झाला तर बस निघून जाते म्हणून काय आपण जायचं थांबवतो का? काही ना काही जुगाड करून आपण तिथपर्यंत पोहोचतो किंवा दुसऱ्या येणाऱ्या बसची आपण वाट बघतो आणि थांबतो, हो की नाही? तेच तुमचे पूर्वज तुम्हाला हाच मेसेज देतात. गेले एखादं काहीतरी तर त्यातून स्वतःला थांबवू नका. स्वतःला थांबवू नका. जे गेलं ते गेलं, आपल्यासाठी नव्हतं. जे गेलं ते गेलं. पण यातून तुम्ही शिकला काय? वेळेवर पोहोचणं. जो 5 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा जो वेळ आहे, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि इथं तुम्हाला उमेद तुमची श्रीकृष्ण जागृत करतायत आणि वेळेचं जे अनमोल जे असं एक संदेश आहे, जो मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतात, की वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे. वेळ निघून गेली आयुष्यातून तर पुन्हा ती वेळ येत नाही. ती वेळ आपण त्यांना आणायला येईल का? आजचा दिवस, आजची सकाळ उद्यासाठी पास्ट बनून राहते. तर भूतकाळ उद्या आज जो आहे तो उद्या भूतकाळ बनून राहतो. मग त्या भूतकाळात जायचं नाही. म्हणून वेळेचा सदुपयोग करणं आणि वेळ बरोबर अंमलात आणण्यासाठी तुमची उमेद इथं वाढवली जाते. श्रीकृष्ण तुम्हाला तुमची उमेद हीच वाढवतात की तुम्हाला प्रत्येक संधीचं सोनं तुम्हाला करायचंय. संधी तुमच्याकडे ते पाठवत आहेत, अपॉर्च्युनिटी तुम्हाला देत आहेत. तुमच्या कार्यतत्परता तुमच्यात खूप आहे आणि एखाद्या गोष्टीमुळे नर्वस होऊन थांबून नाही राहायचंय, तर पुढं जायचंय तुम्ही, असं तुम्हाला सांगितलं जात आहे. आणि हा मेसेज आहे. श्रीकृष्ण तुमच्यातली उमेद वाढवतात का? मी तुम्हाला आता एक स्टेपचं उदाहरण दिलं. तसंच तुम्ही तुम्ही स्टँड घ्या. तुमची जी मतं आहे, तुमचं जे काम आहे, तुमची जी एखादी कला आहे किंवा तुम्ही जे काही काम तुम्ही करताय त्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला करायची नाही तर करायची नाही, करायची तर करायची आहे. ती का करताय, कशासाठी करताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. तर त्याच्यासाठी स्ट्रॉंगली तुम्ही स्टँड घ्या. बोला, कुणीतरी सांगितलंय म्हणून काही करण्यापेक्षा तुम्ही स्ट्रॉंगली स्टँड घ्या. होय, नाही या गोष्टीवर स्वतः विश्वास ठेवा आणि तिथं पुढं जा, असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगताय. कारण तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे. तुमचा आवाज, म्हणजे जे सत्य आहे, जे खरं आहे, त्याच्या पाठीमागं तुम्हाला ठामपणे उभं राहायचं आहे. कोणाच्या तरी चुकीच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या तरी चुकीच्या अभावाखाली, कुणाच्या तरी यांच्या बोलण्यामध्ये येऊन कुठलेही डिसिजन्स घ्यायचे नाही आहेत किंवा जे घेतलेले डिसिजन्स आहेत ते बदलायचे नाही आहेत. तर तुम्हाला दोन्ही सतत विवेकबुद्धीनं जे काही तुमचे डिसिजन्स आहेत ते तुम्हाला घेऊन पुढं जायचं आहे. कारण तुमच्यामध्ये जो तुम्ही निर्णय घेताय तो तडीस लावण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, भरभरून आहे. तर ते तुम्ही बाहेर काढू शकताय. त्याला स्वतःला हरवून देऊ नका, थांबवून देऊ नका, बाहेर काढा. आवाज तुमचा बाहेर काढा. खूप असा मोठा आवाज आहे तुमचा, तो आवाज बाहेर काढा. छातीवर, हृदयावर कोणतंही दडपण, बर्डन आणू नका. कारण हृदयात साक्षात श्रीकृष्ण आहे, तर आवाजामध्ये साक्षात श्री दुर्गांचा आशीर्वाद असेल आणि म्हणूनच हे तुम्हाला इथं तुमचं जो सत्य, जे खरं आहे
ते बाहेर काढा असं तुम्हाला इथं श्रीकृष्ण सांगतात. कारण तुम्ही ज्या रस्त्यावर आहात तो सत्याचा मार्ग आहे. म्हणजे तिथं थोडं होणार, कधी लवकर कधी वेळानं, किंवा काही गोष्टी हातात येतील काही जातील, पण हे सगळं करत असताना सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करूनच पुढे गेलं पाहिजे, हो की नाही. हा मेसेज तुम्हाला दिला जातो, एक्सेप्ट करा, स्वीकारा. तुम्ही स्वीकारला की तुमच्याकडे आपसूक सगळं येत जाईल. आजची वेळ निघून जाणार आहे, आजचा दिवस उद्या नसणार आहे, म्हणून येणारे जे काही येतंय ते नवीन नवीन येतंय ते सगळं स्वीकारत तुम्ही पुढे जा. तुम्हाला असं सांगितलं जातं कॉल टू ऍक्शन. इथं तुम्हाला मी काय म्हणलं, ही रिडिंग मला आत्ता मेडिटेशनमध्ये मला हा विषय समजला. ॲक्च्युली विषय वेगळे होते, पण हा विषय जो मिळाला तो मेडिटेशनमध्ये, म्हणून तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. अशी कुठली एक एनर्जी आहे जी आपल्या चॅनलला कनेक्ट आहे, की जी ॲक्शन घेत नाही आहे, जी काम जे हातात सूत्र काहीतरी दिलेली आहेत पण ती घेत नाही आहे. काही गोष्टींमुळे ती नर्वस झाली किंवा तिला हातातून ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या तिथंच ती राहिलेल्या आहेत, ती करत नाही आहे, किंवा ती जी व्यक्ती आहे, ती जी सोल आहे ते ॲक्शन घेत नाही आहे. तर तुम्हाला इथं तेच सांगितलं जाते, तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. तुम्हाला जे काही कार्य हातात दिलेलं आहे, तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. उमेद आहात तुम्ही, अजून हजारो लोकांच्या मनातला असा तेवत राहणारा दीप असा तुम्ही आहात, आणि त्यांचे वैचारिक विचार बदलवणारे अशी तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या विचारांमध्ये ताकद आहे. तुमच्या कामामध्ये ताकद आहे. तुम्ही एखादाचा व्यवसाय करत असाल तर अनेक लोकांचे घर चालवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे स्वतःला हरवून देऊ नका, थांबवून देऊ नका, ॲक्शन घ्या. पुढं काम चालू ठेवा तुमचं. खूप नाही, थोड्या प्रमाणात का असेना, पण जे काही तुमच्याकडं अवेलेबल आहे, जे तुमच्याकडं जसं आहे तसं त्याच्यातून तुमचं जे हे आहे तर ते चालू ठेवा, ते बंद करू नका. तुमचं जे काय आहे, तुमचं लिखाण असेल, वाचन असेल, किंवा तुम्ही लेखक असाल तर तुम्ही लिहित आहे, तुम्ही काहीतरी कारणास्तव तुम्ही बंद केलंय तर नक्की लिहा. तुम्ही चालू करा लिहायला. तुमच्यातलं लिखाण, तुमच्यातली उमेद, तुमच्यातला जो आतला आवाज आहे तो एक नवीन कलाटणी देणारा असा आहे. तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करणारा असा आहे. तुम्ही जर बोलत असाल तरी सुद्धा थॉट चक्रावर थोडंसं तुम्हाला काम करायचं आहे. तुमचं थॉट चक्र सुद्धा हील होते, आणि हा आवाज फुटायचं जे काम आहे ना, हा आवाज फुटतो याचं थॉट चक्रामधूनच. तर ते थॉट चक्र थोडंसं हील करायचं. तुम्हाला ब्ल्यू कलरशी थोडंसं कनेक्ट व्हा, त्यामुळे तुमच्या थॉट चक्रावर सुद्धा खूप सारा त्याचा इफेक्ट नक्की होतोय. आणि साक्षात श्रीकृष्ण तुमच्या जगण्याची उमेद तुमच्यातली जागृत करतायत. आणि श्रीकृष्णांना असं वाटतंय की तुमच्यामध्ये अशी महिषासूर मर्दिनीसारखी अशी ताकद तुमच्यामध्ये आहे, दुर्गेसारखा अवतार तुमच्यामध्ये आहे. तुम्ही दुर्गांसारखा असं खूप म्हणजे स्वतःला असं खूप प्रिपेअर्ड ठेवता, तयार ठेवता, अशी एखादी फिमेल एनर्जी आहे. आणि जी अशी आहे की तिच्या समोर आलेली प्रत्येक गोष्ट ती चॅलेंजेस स्वीकारते, आणि चॅलेंज स्वीकारण्याची तुमच्यामध्ये कुवत आहे. तुम्ही का स्वतःला मागे सारता किंवा स्वतः तुमची उमेद जागृत ठेवता. काय म्हणलं आता कार्ड्स तर इथंच आहे, तुम्ही तुमच्या समोर कार्ड काढले. महिषासुरमर्दिनीसारखं तुमच्यामध्ये एक गर्जना करण्याची कुवत तुमच्यामध्ये आहे. असं सुंदर देखणं रूप तुमचं आहे. ज्या रूपानं, ज्या वाणीनं, ज्या कर्तृत्वानं, शक्तीनं तुम्ही अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहू शकता, लढू शकता, आणि ती लढण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. कोणी तुम्हाला हुलकवणी दिली म्हणून बाजूला होणाऱ्यातली तुम्ही सोल नाही आहात. तुम्ही समोरच्याला बरोबर, म्हणजे कसं आहे, बुद्धी मन, कधी कधी बुद्धीने नाही, युक्तीने, शक्तीने, तिन्ही गोष्टी आजमावून तुम्ही पुढे जाता. आणि हा तुम्हाला इथं मेसेज दिला जाते, तुमच्यातली उमेद वाढवली जाते. जर तुम्हाला श्रीकृष्ण हाच मेसेज देत आहेत की तुमच्यामध्ये स्पिरिच्युअल चेंजेस सुद्धा होत आहेत, आणि तुमच्यातली का उमेद वाढवली जाते, कारण काही अशा स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, अध्यात्मातल्या सुद्धा अशा गुपित गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे चेंजेस आणणारे आहेत. ते बदल तुम्हाला अनुभवताना किंवा घेताना थोडंसं त्याच्याबद्दल मनामध्ये शंका आणि या गोष्टी न घेता त्या एक्सेप्ट करा. तुम्हाला जे वाटते ते होतंय, तुम्हाला ते अनुभवताय तुम्ही, की तुम्ही बोललेले शब्द खरे होत आहे. काही गोष्टी अशा आहेत की पूर्वसूचित तुम्हाला केलं जातं की हे होणार आहे, त्या अगोदर तुम्हाला त्या गोष्टी कळतात, आणि ते तसंच होतं. हे स्वतःला सुद्धा तुम्ही ते अनुभवलंय, पण तुम्ही ते एक्सेप्ट करत नाही, तुम्ही ते स्वीकारत नाही आहे. तर इथं स्वीकारण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. श्रीकृष्ण तुमच्यातली उमेद जागृत करतायत. ही जो उमेद आहे की
तुम्हाला तुमच्यामध्ये जे नवीन नवीन धडे तुमच्यासाठी आहेत ते अनफोल्ड होत आहेत, नवीन गोष्टी अनफोल्ड होत आहेत, स्पिरिच्युअल गोष्टी अनफोल्ड होत आहेत, दैवीय शक्ती तुमच्यामध्ये येते आणि ही शक्ती तुम्हाला एकवटून पुन्हा एकदा उभं करते. आणि ही शक्ती उभं करणे आपण म्हणतो ना, इडा पिंगा आणि सुषुम्ना नाडी जी आहे ती म्हणजे देवी शक्तींची. आणि देवींचा जोपर्यंत आशीर्वाद नाही आहे त्या जोपर्यंत नाही तोपर्यंत ही शक्ती तुमची वर उठत नाही आहे, कुंडलिनी वर उठत नाही. तर या सगळ्यामध्ये हेच आहे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे याच गोष्टी आहेत जे तुम्हाला जगण्यासाठी तयार करतं. फक्त काय आहे, रियालिटी काय आहे तुम्हाला दाखवतं आणि तुम्हाला तयार करतं की समोर काय येणार आहे. तुम्हाला अगोदर त्याचे संकेत दिले जातात की हे अशा गोष्टी होणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. त्यासाठी तुम्हाला काही संकेत दिले जातात. ते बऱ्याच वेळा तुम्हाला समजतं, पण तुम्ही समजून न समजल्यासारख्या अशा सुद्धा ह्याच्यामध्ये असतात आणि नंतर कळतं अरे नाही हा संकेत होता की हे होणार आहे आणि यासाठी हे घडलं, हे तुमच्या लक्षात येतं. तर ही रिडिंग अशा पद्धतीने झालेली आहे आणि श्रीकृष्णांनी तुमच्यातली उमेद जागृत करतायत. श्रीकृष्ण तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तर जागे व्हा, जागृतपणे तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे बघा. जगाला आपण नाही बदलू शकत, पण स्वतःला तरी आपण बदलू शकतो. तुमच्या स्वतःबरोबर तुमची फॅमिली आहे आणि तुमच्या आजूबाजूची लोक आहेत ती बदलू शकतात आणि याचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आपण होऊ शकतो. यासाठी सर्वांनीच आपण एक अध्यात्माचा वसा हाती घेऊन पुढे जायचं आहे. तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून सांगा रीडिंग कशी वाटली. पुन्हा भेटू अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम.